ठीक आहे. सो लास्ट लेक्चरला आपण रिझॉल्युशन ऑफ फोर्स हे बघितले होतं. त्यानंतर आपण बेसिक कॉन्सेप्ट बघितले होते रिगार्डिंग your resolution and equilibrium. So basically equilibrium is the concept in which the body is in stable condition or in neutral condition. ओके, म्हणजे बॉडीवरती फोर्स अप्लाय असेल किंवा नसेल, ज्यावेळेस बॉडी स्टेबल असते म्हणजे ती इक्विलिब्रियमला आहे. इक्विलिब्रियमचा मिनिंगच काय झाला? स्टेबल. ओके, मग जर बॉडी इक्विलिब्रियमला जर असेल ऑब्विसली त्या बॉडीवरती काहीतरी तर फोर्स हा अप्लाय होत असेल. तो आयदर दिसत असेल किंवा इनविजिबल असेल. ह्या दोन्ही मॅनरने ठीक आहे, अप्लाय होणाऱ्या ह्या दोन्ही मॅनरने जो काही इफेक्ट बॉडीवरती होत असेल त्या इफेक्टमुळे तुमची बॉडी ही स्टेबल कंडिशनला होती. म्हणजे जर कन्सिडर केलेलं असेल, आता तुम्ही तुमचा मोबाईल हातातून जर साईडला ठेवून दिला, तो आहे त्या कंडिशनला स्टेबल आहे. ओके, म्हणजेच तो काय झाला? इक्विलिब्रियमला आहे. म्हणजेच त्यावरती काही एक्सटर्नल एजंट हे रिॲक्ट होत असता की त्या रिॲक्शनमुळे तुमची बॉडी ही स्टॅबिलिटी तयार करते. ओके, मग त्यासाठी काही कंडिशन होत्या बघा. आपण इक्विलिब्रियमच्या काही कंडिशन बघितल्या होत्या की त्यात दोन नुसार पहिली केस होती तुमची समेशन ऑफ इफेक्ट ऑल दी हॉरिझॉन्टल फोर्सेस मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजेच बॉडीवरती जर मी हॉरिझॉन्टल फोर्स जर अप्लाय केलेले असतील तर ते फोर्सेसची क्वांटिटी ही 0 पाहिजे. 0 पाहिजे म्हणजे समेशन 0 पाहिजे. इन शॉर्ट 0 न्यूटनचा फोर्स अप्लाय करायचा असं नाही की एक्स ऍक्सिसला म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला जर 5 न्यूटनचा फोर्स जर अप्लाय केलेला असेल तर मला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जाणारा 5 न्यूटनचा फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे त्या बॉडीचं जी काही समेशन असेल ती 0 होईल. म्हणजे जर एक्झाम्पल वाईज जर बघितलं, तुमचा मोबाईल आहे, तो मोबाईल तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरती ठेवलेला आहे तिथनं जर हॉरिझॉन्टली जर त्याला ढकलला तर जेवढा फोर्स तुम्ही ढकलताय तो त्या रेशो मध्ये मोशन मध्ये जाईल, फॉरवर्डला मूव्ह होईल. बट त्यात सेम इक्वल क्वांटिटीचा फोर्स जर तुम्ही दुसऱ्या साईडने जर लावला तर तुमचा मोबाईल स्टेबल होऊन जातो, मोशन मध्ये नसतो. म्हणजेच काय, इक्वल आणि अपोजिट फोर्सने एक्स ऍक्सिसला लावला की त्यांच्या दोघांची ऍडिशन असेल म्हणजे समेशन असेल ती 0 होईल. पॉझिटिव्ह 5 मायनस निगेटिव्ह 5 म्हणजे 0 झाली. म्हणजेच काय, एक्स ऍक्सिसला जाणाऱ्या सर्व फोर्सेसचं ऍडिशन हे 0 पाहिजे तर बॉडी तुमची इक्विलिब्रियमला आली. जसं एक्स ऍक्सिसला होतं तसंच वाय ऍक्सिसला वाय ऍक्सिस वरती ऍक्ट होणाऱ्या सर्व फोर्सेसचं ऍडिशन हे 0 पाहिजे. ही होती तुमची कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. आता जर तुमच्या फोर्स सिस्टीम ही पॅरलल मध्ये होती म्हणजे नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके, मग त्या केसमध्ये आपल्याला आणखी एक ऍडिशनल पॉइंट ऍड होत होता की मुवमेंट ऑफ ऑल फोर्सेस ऍट एनी पॉइंट मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजेच काय, बॉडीवरती जी काही फोर्स ऍक्ट होता त्यांची जर मी मुवमेंट घेतली एका कुठल्याही फिक्स पॉइंट सोबत तर ती मुवमेंट किती पाहिजे? 0 पाहिजे. त्यावरतीच आपण एक लॉज बघितला होता, त्याला म्हणलो आपण व्हॅरिग्नॉस थेरम. तो व्हॅरिग्नॉस थेरम काय होता? सर्व फोर्सेसची किंवा व्हॅरिग्नॉस थेरम काय सांगतो, ज्यावेळेस आपण सर्व फोर्सेसची मुवमेंट घेतो एका फिक्स पॉइंट सोबत आणि त्याची समेशन घेतो तर ती समेशन ही इक्वल असते. ही समेशन ही इक्वल असते तुमच्या रिझल्टंटच्या मुवमेंट सोबत. म्हणजेच रिझल्टंट काय असतो तुमचा, जो इफेक्ट बॉडीवरती सगळे फोर्स मिळून देत आहे तो सेम इफेक्ट तुमचा एकच फोर्स देतो, त्याला आपण रिझल्टंट म्हटलं जातो. त्या रिझल्टंटची जर मुवमेंट घेतली तर ती मुवमेंट ही सर्व फोर्सेसच्या मुवमेंटच्या इक्वल असते. त्याचा यूज करून आपण रिझल्टंटची पोझिशन फिक्स करत होतो, एक्सचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करत होतो बघा. ओके, ते एक्सचं डिस्टन्स आपण व्हॅरिग्नॉस थेरम वरून कॅल्क्युलेट केलेलं होतं. त्यानंतर आपण एक लॅमिस थेरम बघितलेला होता. लॅमिस थेरम काय सांगतो,
जर बॉडीवरती 3 फोर्स ऍक्ट झालेले असतील, थ्री कोप्लेनर फोर्सेस सायमल्टेनियसली ऍक्टिंग ऍट अ पॉइंट आर इन इक्विलिब्रियम. ओके, देन each force is proportional to sine of other two forces. म्हणजे काय, जर बॉडीवरती 3 फोर्स ऍक्ट होत असतील आणि ते 3 फोर्स कंपल्सरी तुमचे कोप्लेनर फोर्स असतील. ओके, ती कोप्लेनर एकाच प्लेन मध्ये ऍक्ट असणारे आणि कॉन्करंट फोर्स सिस्टीम एका पॉइंट वरती मीट होणारे असे 3 फोर्स. जसं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय, हे 3 फोर्स आहे एकाच प्लेन वरती आणि एकाच पॉइंटला मीट होणारे, म्हणून हे कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम झाले. नंबर ऑफ फोर्स मस्ट बी 3, 3च फोर्स पाहिजे. तर त्या केसमध्ये आणि ह्या 3 फोर्स मिळून जर तुमची बॉडी ही इक्विलिब्रियमला राहत असेल, म्हणजे स्टेबल जर होत असेल, तर त्यातला इच फोर्स, प्रत्येक फोर्स आणि त्याचा साइन ऑफ इक्वल अँगल बिटवीन अदर टू फोर्स. म्हणजे मी जर फोर्स नंबर ए जर पकडला, हा फोर्स ए आणि इन्क्लुडेड अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस म्हणजे कुठले, ए च्या अपोजिट फोर्स कुठले इथे, बी आणि सी यांच्या मधला अँगल जो काही डिनोट केला असेल ते इट इज अल्फा. हा जो काही रेशो आहे म्हणजे फोर्स नंबर ए डिवायडेड बाय साइन ऑफ अल्फा, हा रेशो सर्व फोर्सेसच्या बाबतीत इक्वल असतो. मीन्स फोर्स बी आणि उरलेल्या दोन फोर्स मध्ये अँगल बीटा, फोर्स सी उरलेल्या दोन फोर्स मधला अँगल गॅमा. हा जो रेशो आहे म्हणजे ए डिवाइड बाय साइन ऑफ अल्फा इज इक्वल टू बी डिवाइड बाय साइन ऑफ बीटा इज इक्वल टू सी डिवाइड बाय साइन ऑफ गॅमा असतो. सर्व अँगल हे किंवा सर्व रेशो हे इक्वल असतात. हा तुमचा लॅमिस थेरम सांगत होता. तुमचे लॅमिस थेरमचे काही लिमिटेशन होते. काय होते तुम्हाला सांगितलं, लॅमिस थेरमची लिमिटेशन हे थेरम मध्येच आहे. तुझा थेरम काय सांगतो, हे थ्री कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस म्हणजे लॅमिस थेरम ओनली ऍप्लिकेबल फॉर कॉन्करंट फोर्सेस. इट इज ओनली ऍप्लिकेबल फॉर कोप्लेनर फोर्सेस. परत इट इज ओनली ऍप्लिकेबल फॉर नंबर ऑफ 3 फोर्सेस. ओके, 3 फोर्सेस असेल तरच लॅमिस थेरम अप्लाय होईल. ओके, हे झालं त्याची लिमिटेशन. यावरती बेस आपण काही प्रॉब्लेम बघितलेले होते. सपोज प्रॉब्लेम जर बघितला असेल, एक लॅम्प आहे, तो लॅम्प एका पर्टिक्युलर डिग्रीला होल्ड करून ठेवला. एक स्ट्रिंग, एक दोरी पकडली, ती दोरी बी पॉइंटला इथे वॉलला अटॅच केली, की जी वॉलला 45 डिग्रीचा अँगल बनवते, आणि सिलिंगला दोरी अटॅच केली की जी 60 डिग्रीचा अँगल बनवते. दोघांचा इंटरसेक्शन पॉइंट सी, तिथे मी एक लॅम्प अटॅच केला. ओके, मग ही जी काही वॉलला अटॅच केलेली स्ट्रिंग आहे त्यावरती किती अमाऊंट ऑफ टेन्शन तयार होतं मला सांगितलेलं आहे. 2 पॅरामीटर, एक टेन्शन असते आणि दुसरी रिएक्शन असते. ज्यावेळेस आपण लॅम्प किंवा एखादी गोष्ट ही होल्ड करून ठेवतोय सिलिंगला किंवा वॉलला, तेव्हा त्यावरती टेन्शन तयार होतं. म्हणून तो डिनोट केलेला आहे T1 आणि T2 ने. टेन्शन इन स्ट्रिंग 1, टेन्शन इन स्ट्रिंग 2. ओके, आणि ज्यावेळेस आपण एखादी बॉडी एका फिक्स प्लॅटफॉर्म मध्ये पॅक करून ठेवतो, होल्ड करून ठेवतो, ओके, तेव्हा ती झाली तुमची रिॲक्शन. ती बॉडी त्या पर्टिक्युलर पार्ट वरती, ज्या पार्ट मध्ये ती होल्ड करून ठेवलेली असेल त्या पार्ट मध्ये रिॲक्शन प्रोव्हाइड करत असते. ओके, ती झाली त्याची रिॲक्शन. या केस मध्ये काय आहे, जी डायग्राम दिलेली त्या डायग्राम मध्ये 2 स्ट्रिंग वरती टेन्शन तयार होणार आहे. ओके, ते टेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलेलं होतं, ही जी बॉडी होती ही मेन बॉडी ही एफबीडी मध्ये कन्वर्ट केली सेकंड बॉडी मध्ये, की जी किंवा ज्या बॉडीवरती आपल्याला नंतर लॅमिस थेरम अप्लाय करता येईल. मग आता ही बॉडी जर मी एफबीडी मध्ये कन्वर्ट केली तर कशी होणार आहे, सेम इथे एक हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस कन्सिडर केला, तर व्हर्टिकल वाय ऍक्सिस कन्सिडर केला थोड्या वेळ,
आपल्याला सर्व फोर्सेसचा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा जर 45 आहे, इथे जर मी हॉरिझॉन्टल कन्सिडर केला, हा जर 45 असेल, हा इथे 90चा अँगल तयार होईल. मग 45 हा 90 म्हणजे उरलेला हा किती होईल? 45. तो कॅल्क्युलेट करता येतो. ओके, हा 45 आहे, एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये 90चा अँगल असतो, मग 45 प्लस 90, मग तो हा एक अँगल भेटला या फोर्स मधला, बी फोर्स मध्ये आणि तुमच्या वेट मध्ये, तो झाला 135. ओके, 135 कसा झाला? इथे 45, हा 45 प्लस हा 90. ओके, देन सेकंड नंबरचा सिमिलर टू दिस वन, हा जर तुमचा 60 आहे, हा त्याचा अपोजिट अँगल आहे, हा 60 होईल. 60 झाला, 60 प्लस 90, 60 प्लस 90 150. ओके, आता राहिलेला अँगल कसं कॅल्क्युलेट करणार? 360 मधनं टोटल अँगल किती असतो? 360. 360 मधनं जर 150 आणि 135 जर मायनस केले तर 75 चा अँगल भेटतो. म्हणजे असं मी काय केले, सर्व अँगल हे नोंद करून घेतले. त्यानंतर मी त्यावरती लॅमिस थेरम अप्लाय केला. लॅमिस थेरम काय सांगतो? फोर्स आणि अपोजिट अँगल म्हणजे P1 डिवायडेड बाय साइन ऑफ 135 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय साइन ऑफ 150 इज इक्वल टू P, इथे डी आहे डायरेक्टली, म्हणजे 25 डिवायडेड बाय साइन ऑफ 75. 25 डिवाइड बाय साइन ऑफ 75 चा रेशो आपल्याला भेटेल. तो रेशो जर ह्या रेशो सोबत जर इक्वेट केला तर एक एक अननोन हा भेटून जाईल, म्हणजे P1 आणि P2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. ओके, देन असे काही प्रॉब्लेम होते की ज्या प्रॉब्लेम मध्ये मला 2 किंवा 2 टाइम्स लॅमिस थेरम यूज करावा लागतो. ओके, हा जर प्रॉब्लेम बघितला तर काय होता, एक स्ट्रिंग आहे कंटिन्युअसली, त्या स्ट्रिंगला मी 2 ठिकाणी वेट अटॅच केलेले आहे. ओके, म्हणजे तुमच्या इथे 2 एफबीडी तयार होता. एक एफबीडी होती एवढ्या सेक्शन साठी आणि सेकंड त्याच्या अपोजिट सेक्शन साठी एवढी. ओके, आता यापैकी कुठल्याही क्वांटिटी नोन आहे ती कॅल्क्युलेट करायची. आता इथे जर बघितलं तर इथे हा फोर्स दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला हा एक फोर्स दिलेला आहे, तो 300 न्यूटन दिलेला आहे, हा अँगल आहे, हा 90 आहे, म्हणजे यातला एक फोर्सची क्वांटिटी नोन झाली 300 डिवाइड बाय साइन ऑफ 90. त्या रेशोवरनं बाकीचे कॅल्क्युलेट करता येतील. ओके, कारण इथे जर मी डायरेक्ट लॅमिस थेरम अप्लाय केला ह्या केससाठी, इथे जर बघितलं ही क्वांटिटी अननोन आहे, हा फोर्स पण अननोन आहे आणि डब्ल्यू पण अननोन आहे, त्यामुळे एक पण रेशो तुम्हाला भेटत नाही. मग त्यामुळे एकदा सेकंड केस मध्ये ह्या पॅरामीटर नुसार W1 कॅल्क्युलेट, सॉरी W2 कॅल्क्युलेट केला, त्यानंतर हा फोर्स कॅल्क्युलेट केला, म्हणजे तुम्हाला हा टोटल फोर्स भेटून जाईल. इथे हा फोर्स भेटला म्हणजे तुम्हाला एक एक बाकीचे 2 फोर्स कॅल्क्युलेट करता येतील. ओके, म्हणजे इथे मी काय केलं, 2दा लॅमिस थेरम यूज केला, 2 लॅमिस थेरमचे प्रॉब्लेम एकत्र झालेले. ओके, या टाइप मध्ये काय प्रॉब्लेम होते? ओके,